दिवसातली अखेरची लढत आहे। दोन्ही संघांसाठी मॅच अगदी डू ऑर डाय नसेल तरी विजय महत्त्वाचा असेल। पराभूत संघ कॉलबॅक मध्ये परवा दिवशी पुन्हा मैदानामध्ये समर्थ कडू स्ट्राइक एंड वरती सामना करेल। पहिला चेंडू मोहित लोखंडेचा उंच फटका, समर्थचा अत्यंत दमदार अत्यंत समर्थ फटका, षटकार असा धुवाधार षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार। चव चाखलेली आहे आणि आता विजयाची गोडधोड जेवण कोण पचवणार हे बघायचंय। वाह वाह वाह, दुसराही फटका लफेदार, थेट कॅमेरामन स्टँड मध्ये चेंडू जाईल। मिळतात 6 धावा। दुसरा लागोपाठचा लफेदार षटकार, धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार। हॅलो हॅलो, जय एंटरप्राइजेस चाकण, इरफान भाई पठाण, अमोलजी आवटे यांची टीम मैदानामध्ये उतरलेली आहे। ॲज अ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये तर गोंधळ जाई 11 सावरदरी, अविनाशजी गाढवे, किसन नाना पानसरे, समीर विजी, विलास धुमाळ, अक्षय दादा शेटे। गोंधळ जाई 11 सावरदरी, समर्थ कडू आज बेभान झालेला आहे, बेभान झालेला आहे तो, आणि तो जणू काही PSLV वरती स्वार झालाय आणि त्याने यान उडवलेलं आहे। तिसरा षटकार पहिल्या षटकातला फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार। तीन अत्यंत सुंदर फटके, अगदी तीनही सरळ बॅटने खेळले होते। लॉंग ऑन लॉंग ऑफला यास बॅकफुटवरून फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न इथे अपुरा पडलाय। परफेक्ट टाइम मिळाला नाही यावेळेस। धावफलकावरती 18 आहेत। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 2 चेंडू डॉट झालेत जरूर, मात्र 3 सीमारेषेच्या बाहेर आहे आणि 3ही चेंडू साइड स्क्रीन वरती मारलेत, इतके सरळ मारलेत। हो, इथे मात्र आडवा आहे, कदाचित इतकं सरळ वागू नये म्हणून त्याने एक शॉट आडवा मारलेला असू शकतो। धावफलकावरती इथे मिळतील 4 की 6 ते बघायचंय की ओव्हर दी विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला आहे का? अच्छा, फलंदाज कुठे आहे फटका खेळताना हे पंचांना चेक करायचंय। क्रिकेटचे नवीन नियम आहेत आणि ते नियम असं सांगतात की पूर्वी एखादा बॉल जर 2 टप्प्यावर 3 टप्प्यावर येत असेल किंवा विकेटच्या बाहेर पडत असेल तर फलंदाज तो अर्ध्या ग्राउंड वरती जाऊनही फटका खेळू शकत होता, मात्र आता तसं करता येत नाही। आता फलंदाजांना विकेटमध्येच विकेटशी कॉन्टॅक्ट ठेवूनच त्यांना फटका खेळायचा आहे। विकेटशी त्यांचा संपर्क तुटला असेल तर मात्र बोला सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, निर्णय सांग ना। हॅलो, यस, लीगल शॉट। इथे चेंडू डॉट नसणार आहे तर तिथे त्या चेंडूवरती असणार आहे धावा। 6 की 4 धावा। लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे। प्रेक्षकांना विनंती आहे, चन्ना तर हा सामना सुरू झाल्यापासून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस संघमालक समीरजी विलास धुमाळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे। तर मला वाटते 3 षटकारांचे 600 रुपये समर्थकडून आतापर्यंत पटकावलेले आहेत। समर्थ कडू, निलेश ढगे, सोमनाथ कारले, सोमनाथ टेमगिरे, ललित मुसळे, अक्षय तुळवे, पप्पू भोईर, समीर धुमाळ, जीवन भांगे, अनिकेत वाळुंज,
अक्षय शिवेकर, गोपाळ राठोड, दत्ता पितांबरे, संभाजी खंडागळे, सार्थक पवळे अशी टीम आहे गोंधळजा 11 सावरदरी संघाकडे. आयकॉन आहे समर्थकडून निलेश ढगे, तर सोमनाथ कारले त्यांचा संघ नायक. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता दुसऱ्या षटकामध्ये, मात्र फसलेला प्रयत्न आहे. जय एंटरप्राइजेस चाकण विशाल निकमच्या नेतृत्वाखाली ही टीम. चेतन चिंचकर साताऱ्यावरून इथे दाखल झालेला आहे, तर अनिकेत ताकवणे दौंड पारगाववरून दाखल झालेले 2 आयकॉन बरोबर विशाल निकमच्या नेतृत्वाखाली जय एंटरप्राइजेस. यस, स्क्वेअर कट होता, थोडासा हवेत चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. प्रेक्षकांना लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्याच्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे विनंती आहे. आज देखील आपण भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक स्पोर्ट्स सायकल इथे आपण 2 सन्मानित करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे चन्ना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे. आपण लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा. लकी ड्रॉ मध्ये सहभागी. ही शेवटची अंतिम मॅच आहे आणि शेवटचे काही कुपन या ठिकाणी आयोजकांकडे बाकी आहेत. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचे त्यांनी आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क करा. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण या ठिकाणी सुरू आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. जाऊ मैदानामध्ये समर्थक कडू स्ट्राइक एंड वरती असणार आहे, तर गोलंदाज इथे अशोक शिंगाडे. उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू कव्हरच्या दिशेने उचललेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार आहे. एकच धाव इथे शक्य होऊ शकते समर्थसाठी आणि धावफलकावरती 28 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्याच षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा अडवण्याचा प्रयत्न झालाय. अशोक स्ट्राइक एंड वरती असेल. फलंदाज ललित मुसळे. बॅकफूट वरून ललितचा हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चेंडूच्या लाईन पर्यंत जात इम्प्रोव्हायझेशन दाखवलं ललित मुसळेनं. जबरदस्त गुणवत्ता या खेळाडूकडे. ॲज अ लेदर बॉल, टेनिस बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी करणारा खेळाडू ललित मुसळे मैदानामध्ये फलंदाजी करतोय. खेड तालुक्यातील ज्या खेळाडूंनी आपला प्रभाव टेनिस क्रिकेटमध्ये टाकलेला आहे त्यामध्ये ललित मुसळे हे एक नाव अग्रक्रमाने येईल. आणि पाहिलं आपण कसा इम्प्रोव्हायझेशन पुल शॉट इथे मिळतायत. 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटक इथे पूर्ण होईल. अखेर या षटकाची सांगता देखील प्रचंड धावसंख्येने होणारे 16 धावा या षटकामधून. धावफलकावरती 38. 2 षटकांचा एक खेळ संपलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांनी हाकार माजवलाय मैदानामध्ये. दोघांनी मोठे फटके, ताबडतोड फटके खेळत इथे धावांची लयलूट केलेली आहे. तुम्ही छावा चित्रपट बघितला असेल. छावा चित्रपटामध्ये दाखवलेला आहे छत्रपती संभाजीराजांनी बुरहानपुरावरती हल्ला केला आणि बुरहानपुराची भरपूर मोठी लूट स्वराज्यात आणली. छत्रपती शिवाजी राजांनी सुरतेची लूट केली होती, तर संभाजी राजांनी विशेष म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर 15व्या दिवशी, विचार करा, रायगडावरती राज्याभिषेक झालेला आहे. औरंगजेब किंवा सगळे शांत आहे की राज्याभिषेक झाला म्हटल्यानंतर संभाजीराजे लगेच तर कुठली मोहीम हातात घेऊ शकत नाहीत. मात्र 15व्या दिवशी बुरहानपूर लुटलं होतं. तर समोरचा शत्रू काय विचार करतोय त्याच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे जाऊन आपल्या योजना असल्या पाहिजेत. मग त्या फक्त युद्धातच नाही तर त्या मैदानात सुद्धा असल्या पाहिजे. गोलंदाजाच्या मनात काय हे फलंदाजाने अचूक ओळखलं पाहिजे, किंवा आपल्या मनात काय योजना ही फलंदाजाला अजिबात समजली नाही पाहिजे.
याबरोबरच इथे धावबाद करण्याची संधी जरूर आहे. नशीब बलवत्तर आहे इथे ललित मुसळेचं. त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ललित मुसळेने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता द्यायची का 1 रन द्यायची का? का द्यायची नाही 1 रन? बरं, ज्यावेळेस एखादा फलंदाज 2 धावा काढतात, दोन्ही फलंदाज 1 रन शॉर्ट होते, म्हणजे एका फलंदाजाने एकही धाव पूर्ण केलेली नसते, तो मध्यातूनच मागे आलेला असतो. दुसऱ्या फलंदाजाने 2 पूर्ण केलेले असतात म्हणून 1 दिली जाते. मग इथे काय वेगळं घडलेलं आहे? इथे तर ललितने 2 पूर्ण केल्यात, मग 1 का द्यायची नाही? सांगा उत्तर मला, कोणाला माहित असेल तर. यस यस, वॉट अ शॉट. मनगटाच्या साह्याने फिरवला चेंडूला, उंच टोलेजंग आकाशामध्ये. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. या प्रश्नाचं उत्तर आपण सामना संपल्यानंतर पंचांना विचारू. असे बरेचसे प्रश्न मला पडतात, ते प्रश्न मांडायचा मी प्रयत्न करतो, त्याचे उत्तर शोधायचाही प्रयत्न करतो. आणि क्रिकेटचा खेळ हा सातत्यानं सफाईदार होत चाललेला आहे. अशाच काही गोष्टी पुढे येत आल्या आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये नियम बनत गेले. अनेक नियम असे की ते अद्यापर्यंत कधीच वापरले नाहीत, तरी सुद्धा ते नियम आहेत. यास 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 यास, समर्थ कडू लांब लचक मारलेला हा षटकार, लांब वर ठोकलेला षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. चेंडूवरती 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत, तर 10 चेंडूमध्ये 35 वरती समर्थ कडू नाबाद आहे. सरकी आणायला सांगितलेली, फक्त त्याला फोन कर, रुपाला असली तर बघ, नाही तर मग मी बघतो कुठे. हो ठीक आहे, चल, ओके ओके, ठीक आहे, माझी मॅच चालू. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. तर असाच स्कोर सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर 112 आहे, पण मला वाटतंय दुपारच्या सामन्यामध्ये आपण 122 स्कोर बघितलेला आहे. त्यामुळे इथे धावा बनतात, इथे धावा लुटता येतात, धावांची लयलूट करता येते. अशी सुंदर विकेट आहे. समर्थ कडू स्ट्राईक एंडवरती अर्धशतकाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. तर गोलंदाज अनिकेत ताकवणे या षटकामध्ये 2 सुंदर षटकार टाकलेत अनिकेतला समर्थनं. आखूट टप्प्याचा चेंडू यास यास यास, बाउन्सर वरती स्वार होऊ शकलेला नाही. समर्थ बाद. पहिला धक्का. इथे गोंधळजाई 11ला बसलेला हा पहिला धक्का. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज आयकॉन निलेश ढगे. एक आयकॉन बाद झाल्यावरती दुसरा तितकाच तगडा आयकॉन मैदानामध्ये दाखल होतोय. मावळचा कोहिनूर, ज्यांना मावळ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर खेळाडू ज्यावेळेस ते आपलं कौशल्य ग्राउंडमध्ये विकसित करत असतात, स्किल्स डेव्हलप करत असतात, असे खेळाडू आपोआप आपल्या गावाचं नाव, कुटुंबाचं नाव, तालुक्याचं नाव संपूर्ण राज्यात, देशामध्ये उज्ज्वल करत असतात. आणि या खेळाडूंनी आज आपल्या तालुक्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून
संपूर्ण देशभर घेऊन गेलेले आहेत. कुठेही गेल्यानंतर कुठला खेळाडू आहे तर भाजे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, ही त्याची ओळख, त्याच्या गावाचं नावलौकिक खरं तर सिद्ध करत असते, नावलौकिक करत असते. आणि हे खेळाडू आज खेळाच्या माध्यमातून या गोष्टी निश्चित प्रकारे उज्ज्वल करतायत. आपलं कुटुंब, गाव, तालुका, आपला जिल्हा. कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि वॉडा कॅच, शून्यावरती बाद होईल. लागोपाठचा दुसरा फलंदाज निलेश ढगे बाद. मिरॅकल कॅच होता, अनपेक्षित कॅच होता, अद्भुत कॅच होता, असंभव कॅच होता. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. दुसरा धक्का, दोन्ही आयकॉन, एक आयकॉन माघारी पाठवलेत. अनिकेत ताकवणे दोघांनाही माघारी पाठवतोय. धावफलकावरती धावा असतील 50 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 गड्या, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50. आणि झेल देखील आयकॉननेच टिपलेला आहे. चेतन चिंचकर, आयकॉनला आपण बघतोय तिथे कव्हर्सला क्षेत्ररक्षण करताना अगदी अप्रतिम कॅच इथे पकडलेला आहे. खेड तालुका प्रीमियर लीग, खेड मधून आहे कुठेतरी, नाही रतनभाऊची अजून डेट नाही. मला ग्रुप मध्ये ऍड आहे मी, पण डेट नाही. मला कुठल्या डेट आहे ते अजून नाही कळलेलं. मला सांग ना, ते 4 ते 9 एकदम कन्फर्म ना. नाही, काय झालंय की आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये निलेश नातू तिकडे स्क्वॉड मध्ये जिओ स्टारच्या. हो, कुणाल नाही, चैतन्य संत, निलेश नातू, केदार जाधव आणि अजून एक कोणतरी तरे, तो आदित्य तरे. काय नाही, चॅम्पियन्स आहे त्यांचं कन्फर्म आहे. फ्रेंडशिपचं विचारून घ्या पहिलं, कारण कसं होतं माझ्याकडे दुसरी टुर्नामेंट आहे. बघा, विचारून घ्या. यस, सोमनाथ ललित मुसळेचा एक षटकार आपण पाहिलं या अगोदर. त्यानंतर रिव्हर्स खेळला. सगळे फटके, विशेषतः अक्रॉस द बॅट पुलचे जे शॉट असतात ललित मुसळेचे, अत्यंत प्रभावी असतात. रिव्हर्स देखील तो अत्यंत सुंदर आणि शिताफीने खेळतो. टायमिंग चांगलं पकडतो ललित मुसळे. खरं तर सुरुवातीला समालोचक म्हणून ललित मुसळेने आपलं एक नाव तयार केलं होतं, एक आपली प्रतिभा तयार केली होती. मात्र अनेक खेळाडू आम्ही बघतो की ते पहिले क्रिकेट खेळतात, मग समालोचक बनतात. ललित मुसळे असा आहे की पहिला समालोचक होता आणि नंतर तो खेळाडू झालेला आहे. आणि तोही तितकाच प्रगल्भ असा खेळाडू आहे. 1 धाव या ठिकाणी सोमनाथ दुसऱ्या धावीचाही प्रयत्न करतोय. 2 धावा प्राप्त होणार आहे. थ्रो थोडासा खराब असेल तरी विकेट कीपर तिथे कव्हर करेल आणि धावफलकावर 58 धावा पोहोचतील 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश इंगवले तुम्ही बघताय, हा खेळाडू देखील असाच आहे की तो पहिल्यांदा समालोचक होता लहानपणी आणि नंतर तो चांगला खेळाडू झालेला आहे. 59 धावा बरोबर आहे. तर इथे निर्धाव चेंडू येणारे. शेवटी मला वाटतं 4थं षटक इथे आता सुरू आहे. अत्यंत चांगलं षटक विशाल निकम. संघनायक पहिल्या चेंडूवरती षटकार होता आणि तिथून पुढे संघनायकानं धावा रोखलेल्या आहेत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सोमनाथ स्ट्राईक एंडवरती असेल.
फटका अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक रोहन तिथे चेंडूला अडवेल तर अनिकेत ताकवणे तिथे आहे. कन्फर्म आहे ना मग आता हा बाबा कसा असेल आपल्या बरोबर. बर 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 ठीक आहे. ओके ओके. याबरोबरच षटकाची होईल सांगता. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 62 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल निकम 12 धावा खर्च करतोय आणि पहिल्या काही षटकांच्या तुलनेमध्ये एक चांगली गोलंदाजी विशाल निकमची इथे बघायला मिळाली. त्या अगोदरचं षटक खरं तर अनिकेत ताकवण्याचं अत्यंत प्रभावी होतं. या षटकामध्ये त्यानं 2 विकेट काढलेल्या होत्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. चॅम्पियन्स ट्रॉफीला आहे म्हणून म्हटलं हा 4 ते 9 आहे का, नाही तर ही टुर्नामेंट तो पोस्टपोन करायचा. काय 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 बर ठीक आहे. बघा बघा तुमच्या पद्धतीने. बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतंय. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहेत. समर्थ कडू आणि आयकॉन निलेश ढगे दोघंही बाद झालेले आहेत. आणि आता तालुक्यातले खेळाडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. इथे सोमनाथ आणि ललित मुसळे. सलामीचा फलंदाज ललित 8 चेंडूमध्ये 24 धावा. 300चा स्ट्राईक रेट आहे ललित मुसळेचा. अनिकेत ताकवणे निश्चित चांगला वेग आहे त्याच्याकडे, मात्र तितकाच सुंदर फटका फिरवलाय. खरं तर फक्त बॅट फिरवली नाही त्याने संपूर्ण बॉडी फिरवली. गरकन गिरकी घेतली. म्हणजे आपण एखादी लावणी नृत्यांगना गिरकी घेते हे बघितलं होतं आतापर्यंत, पण एखादा फलंदाज सुद्धा अशी छानपैकी गिरकी घेऊन फटका खेळू शकतो. हा अद्भुत आविष्कार आहे. 1 धाव मिळेल. धावफलक पुढे 63. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. ललित मुसळे अफलातून पदलालित्य दाखवलंय. विशेष म्हणजे बॅकफूट वरून खूप छान हुक आणि पुल फटके खेळलेत. रिव्हर्स पण खेळलेत ललितनं. यस इथे पुन्हा एकदा बॅकफूटचा वापर करत रिव्हर्स खेळायचा होता, मात्र फुल लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर निर्धाव. धावफलक 63 धावा 2 गडी बाद. 5व्या षटकामध्ये अनिकेत ताकवणे काय गोलंदाज आहे हा. अष्टपैलू गुणवत्ता अनिकेत ताकवणेकडे आहे. ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये त्याने आज प्रभावित केलेला आहे. पहिल्या 15 चेंडूमध्ये धावा धावफलकावरती होत्या 50 आणि आता आहे 63. परत एकदा मोठा फटक्यांपासून लांब ठेवलंय फलंदाजाने. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू 1च धाव मिळेल. मागच्या 12 चेंडूंचा विचार करू आपण तर 12 चेंडूमध्ये फक्त 14 धावा मिळालेल्या आहेत. पहिल्या 15 चेंडूमध्ये 50 होत्या आणि त्याच्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 14 आहेत. हा फरक आहे. किती फरक आहे बघा, जमीन आसमानाचा. इतका वेग धारण केला होता सुरुवातीच्या 15 चेंडूमध्ये, मात्र त्यानंतर जसा समर्थ बाद झाला, निलेश ढगे बाद झाला आणि त्यानंतर गोलंदाजांनी एक आपलं वर्चस्व मिळवलेलं आहे. पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करत असताना यश जय एंटरप्राइजेस आपण बघतोय. याबरोबरच कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू उचलून लगेच फेकण्याचे त्याचा प्रयत्न मात्र इथे असफल ठरला. 2 धावा प्राप्त होतील आणि धावफलकावरती 66 धावा. अनिकेत ताकवणे तिथे गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. 2 गडी बाद 66 या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा
अनिकेत खर्च करतो. या अगोदरचं षटक देखील तेवढंच प्रभावी होतं. 12 धावा जरी खर्च झाल्या होत्या, षटकार होता पहिल्या चेंडूवरती, तिथून पुढे 2 विकेट त्याने काढून दिल्यात आणि अतिशय महत्त्वाच्या ठरल्या त्या विकेट. स्कोअर्सला जागेवरती थांबवण्यात यश मिळालं. कव्हर्समध्ये चेंडू आहे, बाउन्स मोठा आहे, थ्रो थोडासा उशिरानं. 2 धावा इथे होतील. वेगात थ्रो अगदी क्विक जाणं गरजेचं आहे. अलीकडे आपण पाहतो की खूप सूक्ष्म प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. त्याला आपण नॅनो प्लॅनिंग किंवा मायक्रो प्लॅनिंग म्हणू शकतो. क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला तेवढं बारकाईनं काम करावं लागतं, तेव्हा कुठेतरी एखादं यश पदरात पडतं. 2 धावा इथे, धावफलक 68, 2 गडी बाद. 5व्या षटकामध्ये आपण बघतो या सामन्याला. ओहो, इथे सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि अनिकेत ताकवणेला 3रं यश. सोमनाथ बाद, 3 गडी बाद 68, 5 षटकं संपली. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे प्रगती पथावरती आहे. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वातच पहिले दोन्ही दिवस सुपर डुपर हिट ठरलेले आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू, 6 धावा इथे प्राप्त होतील. खणखणीत षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजन करण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका उद्योजक आणि लिजेंड सुपरस्टार किरण कड यांची राहिलेली आहे आणि त्यांच्या बरोबरीने वाईट चेंडू आहे, त्यांच्या बरोबरीने त्यांचे सहकारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अफाट मेहनत घेत असताना आपण बघतोय. सरपंच राहुल दादा पानमन, दत्ताशेठ शिळावणे, संदीपजी रौंदळ, सुभाषजी बिरदवडे, अजूनही काही युवक आहेत की जे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दुसरा दिवस आज यशस्वीपणे संपन्न होतोय. थांबा थोडा वेळ, राष्ट्रगीत सुरू आहे, सगळ्यांनी उभे राहा. मॅच होईल सुरू. धावफलकावरती 77 धावा आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक इथे सुरू असताना विशाल निकमला पहिल्याच चेंडूमध्ये मोठा फटका सहन करावा लागला. त्यानंतर एक वाईड आला. ललित मुसळे स्ट्राईक एंडवरती. आज कमालीची फलंदाजी, 12 चेंडूमध्ये 33 धावा ललित मुसळेच्या. ओहो हो हो हो, यस यस यस, हा ट्रेडमार्क शॉट आहे ललित मुसळेचा. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. धावफलक पुढे पोहोचेल 83 धावा. 3 बाद 83.
मधल्या षटकांमध्ये जी थोडीशी मरगळ आली होती धावफलकाला, ती मरगळ झटकून टाकलेली आहे ललित मुसळेच्या या फलंदाजीनं. पहिल्या 15 चेंडूमध्ये आपण पाहिल्या होत्या 50 धावा, त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 चेंडूमध्ये मात्र 16-17 धावा काहीतरी धावफलकावरती आल्या होत्या. आणि शेवटचं षटक जसं सुरू झालं, या षटकामध्ये धावांचा पाऊस पुन्हा पडायला लागलेला आहे. तब्बल 15 धावा इथे मात्र 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. बाहेरची कड आणि इथे ललित मुसळे बाद. 39 धावा 14 चेंडूमध्ये ललित मुसळेने फटकावलेल्या आहेत. नवीन फलंदाज संघनायक सोमनाथ कारले मैदानामध्ये दाखल होतं. विशाल निकमला यश मिळालेलं आहे, पहिलंच यश आहे, मात्र त्यासाठी 27 धावांचं मोल द्यावं लागलंय विशाल निकमला. यस, उंच उडवला चेंडू, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. संघनायक 0 बाद. सोमनाथ कारले इथे होतोय बाद. आणि याबरोबरच षटकाची अजून एक चेंडू टाकावा लागेल. 83 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. 11 सावरदरी विरुद्ध जय एंटरप्राइजेस चाकण असा सामना मैदानामध्ये आपण बघतोय. दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे, तर पराभूत संघाला मात्र परवा दिवशी कॉलबॅक मध्ये खेळावं लागणार आहे. उद्या या स्पर्धेचा 3रा हाफ आहे. आजपर्यंत 8 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. उद्या पुढचे 4 संघ येतील, त्यांच्यामधून 2 संघ सुपर 8 मध्ये, तर 2 संघ कॉलबॅकमध्ये. कॉलबॅकमध्ये 6 संघ, तिथून पुन्हा 2 संघ सुपर 8 मध्ये. वाईट चेंडू आहे, फलंदाज बाद होईल. 6 गडी बाद, 84 धावा धावफलकावरती आहेत. तर अगदी सुंदर असं स्वरूप आहे या स्पर्धेची. रचना देखील अत्यंत शानदार आहे.
फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडून, पंचांचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि आता 83 धावा हा स्कोअर असणार आहे फायनल स्कोअर. 6 गडी बाद 83, विजयासाठी 84 धावांचं आव्हान असणार आहे. 84 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. जय एंटरप्राइजेस चाकणला गोंधळ जाई 11 सावरदरी संघाने बनवलेले आहेत 83 धावा आणि जय एंटरप्राइजेस चाकण संघाला बनवायच्या आहेत 84 धावा. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं या स्पर्धेचं अत्यंत सुंदर आयोजन. खेड तालुक्यातील खेळाडूंसाठी पुन्हा एकदा क्रिकेटचा महोत्सव. 7 दिवसांचा हा सोहळा शिवजयंतीच्या मुहूर्तावरती, शिवजयंतीच्या औचित्यानं आयोजित केलेला आहे आणि आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी राजांना विनम्र अभिवादन करूया. उद्या शिवजयंती आहे आणि जरूर आपण शिवजयंतीच्या निमित्तानं शिवप्रभूंना उद्या पुन्हा एकदा अभिवादन करूया. महाराष्ट्राच्या मातीला ज्यांनी ताठ कणा दिला, स्वाभिमान शिकवला, अनेक परकीय सल्तनतींना इथून उलथवून टाकलं आणि परकीय जोखंडातून महाराष्ट्र मुक्त केला, या महापुरुषाला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. नवीन मॅच सुरू होणार आहे, नवीन डाव सुरू होणार आहे. 84 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये दाखल होईल जय एंटरप्राइजेस चाकण. तर 83 धावांचं रक्षण करण्यासाठी गोंधळ जाई 11 सावरदरी मैदानामध्ये उतरणार आहे. थर्ड अंपायरचा निर्णय आलाय, आपण परत काय दुसऱ्या अंपायरने निर्णय नाही दिलाय, तो मधल्या मैदानातल्या अंपायरने नाही दिला. रेफरल झाला होता, रेफरल झाल्यानंतर तिसऱ्या पंचाने तो चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे आणि निर्णयाचे सगळे सर्वाधिकार पंचांकडे आहेत. दिलाय त्यांनी निर्णय ना फेअर डिलिव्हरी. जो काही निर्णय असेल तो स्क्रीनवरती टाका. अंपायर्सला विनंती आहे आणि आपला निर्णय फायनल करा. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं, त्यांचा आदर करणं हे या खेळाडूचं कर्तव्य आहे. एखादा निर्णय इकडे तिकडे होऊ शकतो. तिसऱ्या पंचांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चुका होतात, आपण देखील बघितलेले आहेत आणि इथं तेवढी टेक्नॉलॉजी नसताना आपल्या पंचांना निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे तो स्वीकारणं हे खिलाडी वृत्तीचं लक्षण आहे आणि तशी खिलाडी वृत्ती सगळ्या खेळाडूंनी दाखवा, म्हणजे खेळ पुढे जाईल. क्रिकेट आपण खेळतोय त्यामुळं त्या सभ्यतेनेच निर्णय स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कुस्ती खेळत नाहीये, तिथं सुद्धा खिलाडी वृत्ती पाहिजे असते. चला मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. 84 धावांचं लक्ष समोर आहे. पहिल्या 15 चेंडूमध्ये होत्या 50 धावा आणि तिथून पुढच्या 20-21 चेंडूमध्ये आलेल्या आहेत मात्र 33 धावा.
निश्चित दुसऱ्या उत्तरार्धामध्ये ज्या पद्धतीचं धावांचं रक्षण करण्यात आलं होतं जय एंटरप्राइजेस कडून आणि त्यामुळंच स्कोअर 83 पर्यंत मर्यादित राहिलेला आहे आणि 84 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये आता जय एंटरप्राइजेस दाखल होईल. त्यांना रोखण्यासाठी गोंधळ जाईल 11 सावरदरी. तर बघूया या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेण्यासाठी मी इथे निमंत्रित करतो आपल्याच खेड तालुक्यातला एक गोड आवाज अर्थातच उत्तम सावंत सर. थँक्यू. त्याला म्हणलं लॉक हँडी लावून आपल्याला बी तुटले का वाटतं जाताना भीती वाटते. तीन गायकवाड सरी होते. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते की एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धावपल कोतानी स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर इथे बनवलं गेलं 83 धावा आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 84 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. जय एंटरप्राइजेस चाकण आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर गोंधळजाई 11 सावरदरी या दोन संघांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सलामीच्या आघाडीच्या बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी इथे मैदानात उतरतायत. आघाडीच्या आणि सलामीची जोडी देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज इथे आपल्याला मैदानात सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 1 करण्यासाठी निलेश ढगे तो देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. शेवटची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा रसिक प्रेक्षक प्रत्येक दिवशी या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा अगदी मनमुरादपणे आनंद घेताना पाहायला मिळतात. काही प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवरती देखील आपण पाहिलं तर जोडले जात आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण पाहताय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हुतात्मा शिवरामारे राजकुर यांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पावनलेल्या भूमीमध्ये खेड तालुका प्रीमियर लीग 2025चा भव्य दिव्य देखना देदीप्यमान 16 तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. सामना देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होईल. मॅच होईल सुरुवात. सेकंड इनिंग सेकंड डाव उत्तरार्धाचा खेळ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहणार आहोत. पहिल्या डावात प्रचंड मोठं युद्ध आपण पाहिले. खरं तर म्हणजे चांगली बॅटिंग इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. गोंधळचा 11 सावरदरी या टीम कडनं अविनाश शेठ गाडवे, किसन मामा पानसरे, समीर शेठ, विलास धुमाळ, युवा नेते उद्योजक अक्षयदादा शेटे या 4 संघ मालकांच्या मालकीत्वाखाली हा संघ या स्पर्धेत आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला इरफानभाई पठाण, अमोल शेठ औटे या 2 संघ मालकांची टीम देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. या दोनही संघांना सकाळपासून एक चांगलं क्रिकेट खेळले. 3 पैकी 2 मॅच खेळून झाल्यात आणि तिसरी मॅच इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. जो जिंकेल तो सुपर 8ला, जो पराभूत तो कॉलबॅकला. पहिला चेंडू होता टप्पापर्यंत थोडासा खाली राहतो. विकेट किपर कडे जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय स्वतः इष्टरक्षक ऐकून समर्थ कडूला आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरुवात निलेश ढगेला आपण पाहतोय. समर्थ कडू आपण पाहिलं तर 40+ खेळाडू आहेत. एक फार मोठा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि विशेषतः 40+ प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. आणि त्यानंतर अगदी काही दिवसापूर्वी आपण मावळ प्रीमियर लीग पाहिली. MPL मध्ये देखील समर्थ कडू या खेळाडूला आपण सातत्याने पाहतोय. तो देखील अनेक नामांकित टुर्नामेंट खेळलाय. फार मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीवरती आहे. परंतु या स्पर्धेत देखील आपण पाहिलं तर इन ऍक्शन या जोडीला आपण इथे मैदानात पाहतोय. अजय राजपूत आणि जोडीला आपण पाहिलं तर
आयकॉन चेतन चिंचकरला आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय एकमेकांच्या समोर दोन ताकदवान आयकॉन इथे आपल्याला पाहायला मिळतात बारामती परिसरातील चेतन चिंचकर इन ऍक्शन आपण पाहतोय आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील रन मशीन परंतु फलंदाजी बरोबर गोलंदाजी एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर मिस्टर प्रीमियर लीग निलेश ढगे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवर यावेळीचा चेंडू होता हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली सेल टिपलाय टेकन व्हेरी गुड कॅच अक्षय शिवेकरने टिपलाय सेल विकेटचं होते पतन पहिला फलंदाज आयकॉन चेतन चिंचकर शून्यावरती बाद आली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट सोमनाथ कारलेच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय विशाल निकुमच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय क्रिकेटचे रसिक प्रेक्षक देखील आपण पाहिले तर सायंकाळच्या सत्रात आपण पाहिले तर फार मोठी गर्दी करतात ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना सांगू इच्छितो शेवटचे काही कुपन बाकी आहेत लकी ड्रॉचे ते आपण घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा यानंतर आपण ही मॅच संपल्यानंतर लकी ड्रॉ तो मात्र संपन्न करणार आहोत आणि भाग्यवान विजेता प्रेक्षकांना आज दिवस क्रमांक 2 मध्ये एक स्पोर्ट सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहिले तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी आहे खेळाडूंसाठी तर बक्षिसांची पारितोषिकांची खैरात आहे बक्षिसांची लयलूट आहे परंतु त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील फार मोठी संधी या स्पर्धेतून स्पोर्ट सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून जिंकण्याच्या सुवर्ण संधी त्या देखील आयोजकांनी प्रेक्षकांना इथे निर्माण केलेल्या आहेत निलेश ढगे टू साहिल खैरे साहिल राऊतला आपण पाहतो इथे चेंडू आपण पाहिलं तर उसळणारा चेंडू रनआउटची संधी फेकी केली जाते तोपर्यंत धाव आपण पाहिलं तर इथे एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल धावपलको आणि स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत संघाचं खातं मैदान उघडलंय टीमचं अकाउंट ओपन करताना साहिल राऊतला आपण पाहतोय साहिल खैरे उदय इन ऍक्शन आपण पाहणार आहोत उद्या देखील आपण पाहिलं तर अतिशय नामांकित आयकॉन या स्पर्धेत उतरताना पाहायला मिळतील 4 टीम उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील सचिन वर्गे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम आपण पाहणार अर्थात घरचाच यजमान संघ श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण तर दुसऱ्या बाजूला चाक माता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स ही टीम देखील आपण उद्या स्पर्धेत पाहणार आहोत अनिकेत रोडेच्या नेतृत्वाखाली या वेळचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर उसळतो विकेट कीपरकडे जातोय आणखीन एक डॉट बॉल निलेश ढगेनं आज या खेळपट्टीवरती या विकेटवरती पुन्हा एकदा गोलंदाजीतून कमाल धमाल तो इथे आपल्याला कामगिरी करताना पाहायला मिळतोय या विकेटचा या खेळपट्टीच्या मैदानाचा अनुभव त्याच्याकडे फार मोठा आहे कारण का याच विकेटवरती याच खेळपट्टीवरती त्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने खेळल्यात 5 चेंडू टाकलेत एक गडी बाद एक पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटवर त्याला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पुन्हा एकदा डॉट बॉल षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं एक गडी बाद एक आयकॉन निलेश ढगेची गोलंदाजी आवडला असेल ना तर एकदा चोरात टाळ्याच वा मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 मध्ये निलेश ढगेने खर्च केली फक्त एकच धाव आणि त्याचबरोबर एक विकेट आयकॉन चेतन चिंचकरला तो इथे बाद करताना पाहायला मिळतोय ही पहा ओव्हर संपली या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू होते आणि गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज आपण पाहतोय सोमनाथ कारले इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे या टीमचा कॅप्टन आहेत संघ नाही काय गोंधळचा 11 सावरदरीच्या सगळ्या संघ मालकांनी या टीमच्या धुरा सोमनाथ कारलेच्या खांद्यावरती सोपवल्यात आणि तो इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अविनाश शेठ गाडवे किसन मामा पानसरी समीर शेठ धुमाळ अक्षय शेठ शेटे या संघ मालकांच्या मालकीची टीम आपण पाहतोय तर जय इंटरप्राइजेसचा इरफानभाई पठाण अमोल शेठ औटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सुरू होते सोमनाथ कारले 30 चेंडू आणि बनवायच्या 83 धावा
सामना जिंकणारी टीम सुपर 8 ला, पराभूत टीम कॉलबॅकला. पहिला चेंडू होता, प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. अपील फार मोठं आपण पाहतोय सोमनाथ कारलेकडनं, परंतु विकेट किपर समर्थ कडूच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी पाहायला मिळाली. विकेट किपर कडनं जो जोश जो जल्लोष त्या अपील मध्ये पाहायला मिळत होता तो इथे पाहायला मिळाला नाही. सोमनाथ कारलेनं अपील जरूर केलं, परंतु इतर खेळाडूंकडनं देखील आपण पाहिलं तर अपीलची अपेक्षा होती, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. त्यामुळे पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, ठाम आहेत. एक डॉट बॉल येतोय, एक कडी बाद, एक धाव, चेंडू टाकले 7. फुल टॉस चेंडू होता आणि तिथे फुल ऑफ लेनचा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, 1-2 टप्पा घेत चेंडू अडवलाय, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा मिळतील. 2 धावा त्या मात्र धावपळ होत आहेत. विशेष करून छेडपी चषक ही स्पर्धा काही दिवसांपूर्वी आपण पाहिली. त्या स्पर्धेचे जे खेळाडू खेळले त्या खेळाडूंचा खेळ या स्पर्धेत कमालीचा राहिलेला नाही, कारण का त्या खेळपट्टीचा, त्या विकेटचा, या मैदानाचा प्रत्येक कानाने कोपऱ्याचा अभ्यास त्या खेळाडूंनी केलाय. कारण का ती क्रिकेटची स्पर्धा 7 दिवस खेळली, ही क्रिकेटची स्पर्धा 7 दिवस खेळणार आहेत. सोमनाथ कारलेचा चेंडू होता, फटका चांगला आहे. यावेळेचा चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक कणकणीत, दणदणीत, सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षणात थोडेसे चेंजेस आपण पाहतोय, क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल देखील आपण पाहिले तर इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहेत, 1 गडी बाद, 7 धावा, 27 चेंडू आणि 77 धावांची गरज इथे अजून विजयासाठी आहे. पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकात 1 धाव आली, या षटकात आतापर्यंत 6 धावा आल्यात. 3 चेंडू सोमनाथ कारले इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. कमबॅक तर केले निलेश ठगेने, परंतु गोलंदाजी करतोय सोमा. फुल टॉस चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. सरळ बॅटनं समोर व्ही शेप मध्ये फटका खेळण्याच्या ऐवजी चेंडू आपण पाहिलं तर डीप विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू लाडवतोय, फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद, 8 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. क्षेत्ररक्षणात थोडेसे चेंजेस, थोडेसे बदल आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डवकरातीचा फलंदाज आणि उजव्या हाताचा बॅटर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 1 विकेट गमावल्यानंतर धावपळ कोताने स्कोर कार्ड 3 धावा, 1 गडी बाद, 8 धावा, 26 चेंडू आणि बनवायच्या 76 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे. अजय राजपूतच्या बॅट मधून आलाय, हवेच्या दिशेनं षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 1 गडी बाद, 14 धावा धावपळ कोतायत. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरुवात एक जबरदस्त फटका अजय राजपूतच्या बॅट मधून आपण पाहतोय. अजय राजपूत 3 चेंडू 6 धावा, साहिल राऊत 5 चेंडू 8 धावा. टीमची संख्या 1 गडी बाद 14. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय तर समीकरण 25 चेंडू आणि बनवायच्या 70 धावा. 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकात आले तर बॅटिंग करणारा संघ देखील धावा चेस करू शकतो आणि तोच प्रयत्न इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळेल. 1 सिंगल येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 15 धावा त्या मात्र धावपळ कोते आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरुवात गोलंदाजी देखील आपण पाहतो. इथे मैदानावरती विजयाचं समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते, कारण का सामना देखील एक रोमहर्षक रंगतदार सामना तो देखील इथे आपण पाहिले तर क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला मिळतोय. कोणता संघ मात्र विजय होईल, कोणती टीम मात्र बाजी मारेल ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. 2 ताकदवार टीम आपण पाहिले तर एकमेकांच्या समोर आहेत.
षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत आणि गोलंदाजी देखील आपण पाहतो इथे मैदान होती 24 चेंडू आणि बनवायच्या 69 धावांचा पाठलाग केला जाईल का की धावा रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार प्रयत्न तर दोन्ही बाजूला करायला लागतील दोन्ही संघ देखील आपण पाहतो फार ताकदवान आहेत सकाळपासून दोन्ही संघांनी आपण पाहिलं तर एक सामना जिंकलाय एक सामना गमावलाय तर मॅच क्रमांक 3 मध्ये या दोनही टीम आपण पाहिले तर एकमेकांच्या समोर आमने सामने चेंडू अडवला जातोय फेकी केली चाल तोपर्यंत मिळतील 2 धावा क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर तिथे केला ते धावा येतात 2 स्कोर कार्ड पुढे जाईल एक गडी बाद 17 षटक क्रमांक 3 आपण पाहतोय अजय राजपूतला इथे आपण बॅटिंग करताना पाहतोय साहिल राऊतला देखील आपण पाहतोय तर निलेश ढगे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक मैदान ते करतोय आयकॉन 23 चेंडू 67 धावा हे षटक फार इम्पॉर्टंट ठरेल यावेळीचा चेंडू होता उसळणारा चेंडू पाठवलाय अजय राजपूतच्या बॅट मधून रिव्हर्स स्विच हिट एक टप्पा घे चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या पलीकडे आयकॉन वरती चढवला हल्ला चेंडू सीमा पार चौकार साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत गोलंदाजी देखील आपण इथे मैदान ती पाहतोय फार मोठं आक्रमण इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते निलेश ढगे आपण पाहिले तर आयकॉनचे षटक क्रमांक देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे गोलंदाजी देखील आपण इथे पाहतोय यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिले तर चेंडू अडवला गेलाय एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदान होती एक गडी बाद 22 धावा षटक क्रमांक 3 आपण पाहतोय 21 चेंडू आणि बनवायच्यात 62 धावा 62 रन 21 बॉल 21 चेंडू आणि 62 धावांचं समीकरण आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावरती आहे साहिल राऊत 5 चेंडू 8 अजय राजपूत 7 चेंडू 14 सेकंड विकेट साठी भागीदारी पार्टनरशिप आपण पाहतो मैदान होती कमबॅक तर केले निलेश ढगे आतापर्यंत एक चांगलं षटक करतोय 3 चेंडू टाकले 7 धावा खर्च केलात यावेळीचा चेंडू होता बॅटची काढा घेऊन चेंडू मात्र चाल शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट गलीमधून चेंडू गेलाय सीमारेषा पार पाठीमागच्या बाजूला चेंडू जातोय धावा मिळतायत 4 येतोय चौकार साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार षटक क्रमांक 3 आपण पाहतो विजयाचं समीकरण 20 चेंडू 58 टीमची संख्या आपण पाहतोय एक गडी बाद 26 धावा साहिल राऊत कडे देखील ती क्षमता आहे ती पोटेन्शियल आहे ती ताकद आहे त्यानं दाखवून दिलेलं आहे यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातातून सटकलाय निसटलाय परंतु पाठीमागे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला संघाचा संघनायक चेंडू अडवताना पाहायला मिळतोय सोमनाथ कारले विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय समर्थक कडू आहेत तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर निलेश ढगे इथे आपल्याला पाहायला मिळतोय 19 चेंडू आणि 58 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे 83 बनवल्यात आणि 84 धावांचा पाठलाग तो मात्र इथे मैदान ते सुरू आहे अखूट टप्प्याचा चेंडू होता फटका फसलाय झेल तिथे मात्र सुटला गेलाय 2 धावा पळून पूर्ण केल्या आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल षटक क्रमांक संपेल तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 28 धावा तर निलेश ढगेनं 2 षटकं टाकली आणि 2 ओव्हर मध्ये खर्च केला 14 धावा तर एक विकेट आपल्या संघाला मिळून देतोय आयकॉन चेतन चिंचगरचा अडसर आयकॉन निलेश ढगे इथे आपल्याला दूर करताना पाहायला मिळतोय ही पहा ओव्हर संपली या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर
षटक क्रमांक देखील आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी देखील आपण इथे मैदान पाहतोय सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान सुरू आहेत प्रत्येक टीमचे प्रयत्न एकच असेल की या मॅच मध्ये आपला संघ जिंकावा आपली टीम सुपर 8 ला पात्र ठरावी परंतु इथे आपण पाहिलं तर प्रत्येक टीम त्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न आणि पराकाष्ठा करताना पाहायला मिळते सोमनाथ कारले पुन्हा एकदा आपण पाहिले तर इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक करतोय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथ्या क्रमांकाचं या टीमकडे आपण पाहिलं तर गोलंदाजी मधून सोमनाथ कारले 2 षटके करतायत ऐकून निलेश डगे 2 षटके करतायत जीवन बांगे देखील एक चांगला विकल्प एक चांगला पर्याय आहे परंतु कशा प्रकारे आता गोलंदाजी इथे आपण पाहिले तर कॅप्टन कडनं कशा प्रकारे कॅप्टनशिप केली जाते चेंडू कोणाच्या हातात सोपवला जातोय कोणत्या क्रमांकाचं षटक कोणाला कधी दिलं जाईल या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहणार आहोत एक गडी बाद 28 रिक्वायर्ड 18.67 चा 18 चेंडू आणि बनवायच्या 56 धावा पहिल्या 3 षटकात आल्यात फक्त 28 धावा तर 18 चेंडूत आता उर्वरित बनवायच्या 56 धावा हे समीकरण आपण इथे मैदानात पाहतोय पहिल्या 3 षटकात आतापर्यंत संपूर्ण खेळ जर तुम्ही बारकाईने पाहिला तर गोंधळजाई 11 सावरदरी संघाच्या बाजूने चांगला राहिलाय यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत धावा येतात 2 धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्यात एक गडी बाद 30 धावा षटक क्रमांक 4 आपण पाहतोय जय एंटरप्राइजेस चाकणचा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतोय आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 17 चेंडू 54 धावा काल शेवटच्या मॅच मध्ये धावा चेस होताना आपण पाहिल्या वाकसाईनगरचे मावळे वाकसाईनगर टीमने धावा चेस केला परंतु इथे चेस होतील का रोखले जातील आणि चेंडू मात्र जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार खेड तालुका प्रीमियर लीगचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार 4 धावा भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल एक गडी बाद 14 धावा सोमनाथ कारल्याने 8 चेंडू टाकलेत आतापर्यंत खर्च करतो 20 धावा तर एकही विकेट आपण पाहिलं तर इथे त्याला अजूनही मिळवलं नाही एखादी विकेट आपल्या संघाला मिळून द्यावी एखादा फलंदाज इथे आपण पाहिले तर बाद करावा लागेल शेवटचे चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत 16 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहिल चेंडू दिशा बदलेल आणि तोपर्यंत धावा पूर्ण केला जातात 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी फेकी करेल तोपर्यंत बॅकअप नाही आणि तिथे फेकी करणं टाळले कॅप्टन सोमनाथ कारलेने मिळतात 3 धावा जय एंटरप्राइजेस चाकण टीमला तर बॅटर अजय राजपूतच्या खात्यात 3 धावा टीमची संख्या एक गडी बाद 37 15 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे शेवटचे काही कुपन आहेत एक 5 ते 10 मिनिटात लकी ड्रॉचे कुपन वितरण आता थांबवलं जाईल कारण का हा सामना संपल्यानंतर लकी ड्रॉ आपण करणार आहोत आणि प्रत्येक दिवशी एका भाग्यवान विजेता प्रेक्षकाला आपण एक स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय त्यामुळे जे प्रेक्षक उशिराने आलेत किंवा अजूनही लकी ड्रॉचं कुपन घेतलं नाही किंवा लकी ड्रॉचं कुपन घ्यायचं असेल सायकल मिळवायची असेल सायकल घरी घेऊन जायची असेल तर आपण लकी ड्रॉचं कुपन घ्या आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे इथे बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत काही धावा येतात स्कोर कार्ड पुढे जाईल एक गडी बाद 38 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय 6 षटकांचा सामना आहे 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय 14 चेंडू आणि 46 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत सकाळपासून देखील भरपूर मान्यवर या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत खेड तालुका प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होतं आणि फार मोठी प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात कोण सुपर 8 ला जाईल कोण कॉल बॅकला जाईल बिग विकेट गॉन अजय राजपूतला परतावा लागेल कारण का बॅटर वरती दबाव निर्माण केला होता
गोलंदाजांनी प्रेशर निर्माण केला होता आणि त्यामुळे फलंदाजांना आपण पाहिलं तर इथे बाद व्हावं लागते आणि विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. न्यू बॅटर इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. शेवटचे काही चेंडू आजच्या दुसऱ्यातील आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. शेवटची अंतिम मॅच इथे आपण पाहिलं तर मैदान ती पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन एक देखना देदीप्यमान 16 या स्पर्धेचा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस अजूनही 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा कंटिन्यू या मैदान ते आपण पाहणार. 7 दिवसाचा क्रिकेटचा सप्ताह तो देखील आपण पाहिलं तर इथे संपन्न होते. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन नियोजन. सोमनाथ कारलेचा चेंडू होता, फटका फसलाय परंतु चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. सोमनाथ कारलेवरती चढवला हल्ला आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. प्रयत्न करावा लागतील विशाल निकुमला हे मोठमोठे फटके खेळावे लागतील कारण का शेवटच्या काही चेंडूंवरती आपण पाहिलं तर सामना इथे आता आलाय. 12 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. मॅच इज ऑन. सामना अजूनही दोलन स्थितीत आहेत. 24 चेंडू ताल्यात 44. 2 विकेट गमावल्यात तर शेवटच्या 12 चेंडू तिथे बनवायच्या 40 धावा. सोमनाथ कारलेची 2 षटकं आपण पाहिलं तर फार महागडी ठरली. एका षटकात 14 धावा आल्या, एका षटकात 16 धावा आल्या आणि टोटल 2 षटकात तो इथे आपण पाहिलं तर 30 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. एक विकेट त्याने मिळवली. एक फलंदाज एक बॅटर त्याने इथे आपण पाहिले तर बाद केला अजय राजपूतला. परंतु आता विजयाचं समीकरण आलंय. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज जीवन भांगे इथे आपण पाहिलं तर सज्ज होताना पाहायला मिळतोय. सर्वच सातत्य याही खेळाडूकडे आहे जितकं साहिल राऊतकडे आहे. पहिला चेंडू होता, खोल टप्प्याचा प्रयत्न होता फॉलोथ्रू मध्ये अडवण्यासाठी आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 चेंडू 39 धावा. विजयाचं समीकरण आता बदलले. 39 रन टू विन 11 बॉल. 11 चेंडू आणि 39 धावा देखील आपण पाहिलं तर इथे विजयासाठी बनवायच्यात. दोन गडी बाद 45 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहतो. विशाल निकुम 1 चेंडू 6 धावा. साहिल राऊत 10 चेंडू 16 धावा. ही जोडी देखील आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहतोय. दोन गडी बाद 45. 11 चेंडू 39 ची मॅच आपण पाहतोय. एका 2 मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील तर एखादी विकेट एका 2 डॉट बॉल या सामन्यात रंगत निर्माण करतील. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू मात्र जाईल मिड विकेटच्या दिशेनं. डीप मिड विकेटच्या टोक्यावरतून टोकलाय सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 2 चेंडू इथे आपण पाहिलं तर टाकले. जीवन मांगेने खर्च केला 7 धावा तर टीमची संख्या 2 गडी बाद 51. अर्धशतक पूर्ण होते. इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल
बॅटिंग करणाऱ्या टीमने आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय, DRS चा वापर केलाय, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय व्हाईट बॉल साठी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला, डिसिजन पेंडिंग करतायत, थर्ड अंपायर चेक करतायत, काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार, चेक केलं जातोय. गोंधळचा 11 सावरदर विरुद्ध एंटरप्राइज चाकण या दोन टीम आपण पाहतोय, दोन नामांकित संघ आपण पाहतोय. कोणता संघ विजेता बनेल या मॅच मध्ये आणि कोण सुपर 8 ला पात्र ठरेल तर कोण कॉलबॅक साठी पात्र ठरेल ते देखील आपण पाहणार आहोत. आणि इथे आपण पाहिलं तर निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा, इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी. जरी षटकार ठोकलाय परंतु जीवन बांगेने पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केली. 9 चेंडू 33, 2 गडी बाद 51. फुल टॉस, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टेकन, व्हेरी गुड कॅच. आयकॉन निलेश ढगेने टिपलाय झेल, जीवन बांगेला मिळतं यश. तर फलंदाज होते बाद कॅप्टन संघनायक विशाल निकमची खेळ समाप्त. फलंदाज आउट, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. एकावन्न धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिले तर इथे गमावले. षटक क्रमांक 5 आपण पाहिले तर सुरू आहेत. 8 गडी बाद इथे 3 गडी बाद 51 धावा धावपल होत आहेत. आणि विजयाचं समीकरण आपण पाहतो इथे रिक्वायर्ड रन रेट 24.75, 8 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी आयकॉन मैदानात आलाय अनिकेत भैया ताकवणे, डावकरतीचा लेफ्ट हँड बॅटर, दौंड तालुक्यातील पारगावचा खेळाडू म्हणून तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतंच आपण पाहिलं तर आमदार चषक ही क्रिकेटची स्पर्धा खेळला, 2 आमदार चषकात तो आपल्याला पाहायला मिळाला. विशेष करून आपण त्याला राहूच्या मैदानात पाहिलं, सांगवीच्या मैदानात पाहिलं, आज इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय. फुलटा चेंडूता गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक दूरवरती, अनिकेत ताकवणेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्यात 29वा हा चेंडू या मॅचचा टर्निंग पॉइंट. हा चेंडू फार महत्वपूर्ण आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर बॅटिंग करणारी टीम शेवटच्या षटकात मॅच ऑन करेल. तर या चेंडूवरती एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल जीवन. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील केलाय. 22च्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती आपण पाहिले तर बनवलं जात आहे. धावपल कोती 3 गडी बाद 56 धावा, 5 षटकांचा खेळ संपलाय. तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 28 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने क्रिकेटचा खेळ पाहावा लागतो. जितकाच फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं आपण पाहतो तितकाच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील पाहावं लागतं. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. परंतु जीवन भांगेचं कौतुक आहे. या षटकात त्यानं फक्त 12 धावा खर्च करत कॅप्टन विशाल निकमचा अडसर त्यानं इथे दूर केलाय. त्यामुळे या षटकात आपण पाहिलं तर अजूनही गोंधळजाई 11 सावरदरी संघाचं पारडं इथे मात्र चढ आहे.
परंतु जय एंटरप्राइजेस चाकण संघाला देखील खचून चालणार नाही. प्रयत्न करावे लागतील. मोठमोठे फटके अनिकेत ताकवणे आणि सोबतीच्या साहिल राऊतला इथे मैदान टिकवावे लागतील. दोन्ही डावकुरातीचे फलंदाज आहे आणि हवा देखील आता त्याच दिशेने वाहताना पाहायला मिळते. वारं देखील त्याच दिशेने सुरू आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगानं हवेच्या दिशेनं या दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर इथे आपण पाहिलं तर मोठमोठे चौकार षटकार ठोकताना पाहायला मिळतील का आणि जय एंटरप्राइजेस चाकण या टीमला सुपर 8 साठी पात्र करतील का ते देखील आपण पाहणार आहोत. 6 चेंडू 28 सामना रोमहर्षक मॅच रंगतदार सामना देखील आपण पाहिलं तर इथे रंगलाय. शेवटच्या षटकात सामना इथे दोन्ही संघांच्या बाजूला झुकलाय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर कमबॅक करतील का. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर अंपायरचा निर्णय काय असेल ते देखील आपण पाहणार आहोत आणि तिथे चुका होत आहेत. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर त्याला एक कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे 3 गडी बाद 60 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 24 धावा. नहीं चलेगा एक्का दुक्का खेळला पडेगा चौका छक्का. अनिकेत ताकवणे साहिल राऊत या जोडीला खेळावं लागतील. चौकार षटकार. यावेळीचा चेंडू होता सरबाटन समोर. प्रयत्न तर चांगले परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा गीत डायरेक्ट परंतु पंच कळतात तिथे 1 बाउन्स. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय परंतु तिथे आपण पाहिलं तर निलेश ढगेनं जरूर कळवले चेंडू आतमध्ये पडलाय परंतु पंच आपण पाहिलं तर शहानिशा करतायत. थर्ड अंपायर चेक करतील. अक्षय निर्मल सर एक टप्पा घेत असेल की डायरेक्ट असेल. 4 धावा की 6 धावा चौकार की षटकार या सगळ्यांवरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. सामना देखील आपण पाहिलं तर शेवटच्या षटकात मॅच आपण पाहतोय. सगळे सामने रोमहर्षक होत आहेत. रंगतदार होत आहेत. सगळ्या मॅच प्रत्येक षटकातील प्रत्येक मॅच आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील शेवटच्या काही चेंडूंवरती इथे आपल्याला येताना पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये देखील भरपूर धावा आल्या. काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर कमी धावा आल्या परंतु या चेंडूवरचा डिसिजन अजूनही पेंडिंग वरती आहे. डिसिजन पेंडिंग वरती आहे. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. पहिला पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते परंतु गोंधळचा 11 सावरदरी विरुद्ध जय एंटरप्राइजेस चाकण या 2 ताकदवान तुल्यबळ बलाढ्य संघात सामना रंगलाय. कोण जाईल सुपर 8 ला कोण खेळ कॉल बॅक यासाठी आपण पाहिलं तरी मॅच रंगताना पाहायला मिळते. थर्ड अंपायर अक्षय निर्मल सर. क्लोज कॉल आहे त्यामुळे तिथे तिसरे पंच शहानिशा करतात. कॅमेरा चेक करतात. वेगवेगळ्या अँगलने ते त्या ठिकाणी चेक करतायत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहिलं तर तिथे पाहिलं जाईल. तिसरे पंच स्वतः अक्षय निर्मल सर आहेत. मुख्य पंच शुभम गाडे सर. स्क्वेअर पंच अमर साठे सर. तोपर्यंत प्रेक्षकांना विनंती आहेत लकी ड्रॉचे कुपन वितरण आता जवळपास संपलेलं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 66 धावा धावपलकोत आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात.
यावेळीचा चेंडू पाठीमागच्या बाजूला मात्र कॅप मोठा चेंडू मात्र चाल सीमा पार आणखीन एक चौकार 4 धावा. चेंडूवरती आला 14 धावा. शेवटच्या 3 चेंडूवरती बनवायच्या 14. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 14 बनवल्या तर जय एंटरप्राइजेस चाकण होईल विजेता आणि तो पोहोचेल सुपर 8ला. तर गोंधळ जय 11 सावरदरी जाईल कॉल बॅकला. 3 चेंडू 14 रोखल्या तर गोंधळ जय 11 सावरदरी जाईल सुपर 8ला. चाकण पात्र ठरेल कॉल बॅकला. चांगला चेंडू होता खुल्लो टप्प्याचा चेंडू होता अडवलाय फेकी केली जाईल तोपर्यंत धाव देखील आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न केला तो एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता फलंदाज बॅटर साहिल राऊतला आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या धावेला तो मात्र इथे होईल रनआउट. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. मॅच चुरशीची आहे कारण का दोनही संघांना अजूनही हार मानली नाही. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत प्रयत्न करावे लागतील. शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. रनआउटच्या रूपाने विकेट येते. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावा. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे खेळलाय बॅटवरती मिडल झाला नाही. 1 चेंडू आणि मॅच आली 13 धावा. गोंधळचा 11 सावरदरी टीमने केले कमबॅक केले पुनरागमन केले वापसी. व्हाईट बॉल नो बॉल पडला नाही तर 1 चेंडू आणि 13. क्रिकेटचा खेळ आहे. अनेक मैदानात आम्ही अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. यावर्षीच्या लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ चषक 2025च्या मेगा फायनलला 1 चेंडू 9 धावांच्या मॅचला नो बॉल आला आणि तिथे 2 धावा आल्या. 1 चेंडू 6ला चौकार आला होता. त्यामुळे या मॅच मध्ये फार मोठी रंगत आहे कारण का सुपर 8ला पात्र कोण ठरेल आणि कॉलबॅकला कोण जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. 1 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज अक्षय तुळवे तर बॅटर आयकॉन अनिकेत भैया ताकवणे तो मात्र इथे बॅटिंग साठी आहे. क्षेत्ररक्षणात फेरबदल केले आहेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होत आहेत. 1 चेंडू 13 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 4 गडी बाद 71. सावरदरी विरुद्ध चाकण चाकण विरुद्ध सावरदरी. 1 चेंडू 13. क्लीन बॉल. अक्षय तुळवेंना आयकॉन आणि ताकवणीला केले बाद आणि सामना जिंकतोय गोंधळचा 11 सावरदरी. सुपर 8ला पात्र विजेता संघाचं अभिनंदन तर पराभूत टीम जय एंटरप्राइजेस चाकण संघ कॉलबॅक साठी होईल पात्र. दोनही टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतो आणि या मॅचचा सामना रिसाईल 14 चेंडूत 39 धावांची खेळी करत 4 षटकार 2 चौकार खेळणारा ललित मुसळे मॅन ऑफ द मॅच. सामनावीर किताबाचा मानकरी तर प्लेअर ऑफ द डे हा देखील किताब आपण इथे पाहणार आहोत. या मॅचचा आजच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे हा किताब देखील आपण इथे पाहणार आहोत. चला चाकण टीम सेकंड कंपल्सरी आहे. जरी आपण पराभूत झाला तरी क्रिकेटचा खेळ असाच आहे. हार आणि जीत खेळाचा भाग आहे. जय पराजय खेळाचा भाग आहे. त्यामुळे आपण प्रतिस्पर्धी टीमला सेकंड करणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे. त्यामुळे एकमेकांना आपण हस्तांदोलन करा. सेकंड इथे आपण पाहिलं तर कंपल्सरी आहे. सामना देखील आपण पाहिलं तर इथे संपला. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला संपताना पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच ललित मुसळे तर प्लेअर ऑफ द डे हा देखील आपण किताब आणि त्याची देखील उद्घोषणा आपण करणार आहोत. मुख्य व्यासपीठ होते आपण नरेशजी टोमे सर तडीकन आहेत आणि त्यांच्या शुभ असते त्यांच्याच अनाउन्समेंट मधून आपण ऐकूयात मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द डे हाचा लकी ड्रॉ तो देखील आपण तिथे करणार आहोत आणि प्लेअर ऑफ द डे ची उद्घोषणा आम्ही इथून करतोय. परंतु मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल सामनावीर किताब ललित मुसळे.
गोंधळजाई 11 चला या सगळे टॉस बॉक्सच्या समोर या संपूर्ण टीम. गोंधळजाई 11 संपूर्ण संघ टॉस बॉक्स मध्ये या आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी टॉस